न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। श्रीरामपूर तालुक्यातील पप्पीवर सोलापूर शहर पोलिसांची मोक्काची कारवाई। 10 वर्षात 5 जिल्ह्यांमध्ये 20 ठिकाणी दरोडा, जबरी चोरी। सोलापुरात आल्यावर अल्पवयीन मुलासह पप्पू जेरबंद। भीती संघर्षग्रस्त म्हणजेच अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन 2015 पासून अहिल्यानगर, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये 20 ठिकाणी जबरी चोरी, घरफोडी, दरोडा असे गुन्हे करणारा राजेंद्र भीमा चव्हाण उर्फ पप्पू राहणार टाकळीभान, तालुका श्रीरामपूर, अहिल्यानगर याच्यावर सोलापूर शहर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। सोलापूर शहरातील जेडभाईपेठ पोलीस हद्दीतील बड्डी वस्ती परिसरातील नागणे अपार्टमेंट मधील 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चैन अनोळखी दुचाकी स्वाराने जबरदस्तीने हिसकावून नेली होती। एमआयडीसी परिसरातून एका महिलेच्या गळ्यातील 3.5 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शेळगी परिसरात थांबलेल्या पप्प्याला सापळा रचून पकडले। चोरीचे दागिने व त्यांच्याकडील एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे। सातत्याने तो 2015 पासून विविध जिल्ह्यात साथीदारांच्या मदतीने दरोडा, जबरी चोरी असे गुन्हे करीत होता। अजूनही तो सोलापूर शहरात असाच गुन्हा करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केले। जेडभाईपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी पप्पू विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता। पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी त्या प्रस्तावाची पडताळणी केली। त्यानुसार पोलीस आयुक्तांनी त्या कारवाईस मान्यता दिली। सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण गुन्ह्याचा तपास करीत आहेत।